रंगमंचावर उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि ह्या शौर्यपीठात तुळजापूरमध्ये उपस्थित सर्व शिवशंभू भक्तांना माझा सलाम। आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने अगदी विनम्रपणे मला दिलेला सन्मान, शिवगौरव सन्मान मी स्वीकारतोय। खरंच खूप खूप आनंद होतोय। तुमचं हे प्रेम, तुमचा हा लोभ असाच राहू दे, तो दिवसेंदिवस द्विगुणित होऊ दे। आज खूप वेळ नाहीये, नाहीतर खरंच मनापासून गप्पा मारायला आवडले असतं। थोडक्यात सांगतो, इथे ह्या पावन क्षेत्री येण्याचा माझा ही दुसरी वेळ माझी। एकदा बलिदान दिनाच्या दिवशी इथे आलो होतो मुद्दाम दर्शनासाठी, आणि आज संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिनी येण्याचं परत एक औचित्य साधलं गेलं। खरंच ह्या पावन भूमीमध्ये आल्यानंतर खूप प्रेरणा, खूप चैतन्य आणि खूप ऊर्जा मिळते। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार म्हणजे एक त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे जो जनतेचे रक्षण करतो, पोषण करतो, धारण करतो, तोच पिता साक्षात मानावा, जन्म देई तो निमित्त केवळ। हाच विचार आज आपल्या दोन्ही राजांनी आपल्यामध्ये तो बिंबवला, आणि फक्त बिंबवलाच नाही तर तो प्रत्यक्षात उतरवण्यात हे दोन मोठे राजे खूप मोठ्या प्रमाणावर काम करत राहिले। आज अजून एक गोष्ट मला मुद्दाम नमूद करावीशी वाटते, ती अशी की आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची ओळख आपल्याला वेगवेगळ्या मीडियम्स मधून झालेलीच आहे, पण सगळ्यात मुख्य गोष्ट माणसाला माणसासारखं जगण्याची प्रतिष्ठा लावून देणारा आपला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती संभाजी राजे। आज इतक्या लाखांची रयत, तिचा विश्वास संपादन करणं एका माणसाने एका हाती ही सोपी गोष्ट नाही। आज 4 लोकांच्या कुटुंबात पण भांड्याला भांड वाजतं का नाही? मग जरा विचार करा, 350 वर्षांपूर्वीचा इतिहास, आपल्या दोन्ही राजांनी इतक्या मोठ्या संख्येचा विश्वास कसा संपादन केला असेल, यावर थोडंसं लक्ष द्या। दुसरी एक गोष्ट म्हणजे कोणतीही जात, कोणताही धर्म, कोणताही प्रांत, हे सगळं सोडून फक्त तू एक माणूस आहेस, माझा माणूस आहेस म्हणून तुला आपलंसं करून घेणारा हा एक विषय। आजपर्यंत तेवढी एक जी खूप मोठी विचार प्रवाह त्यांनी तो आपल्याला दिलाय, त्याच्यावर आपला नक्कीच आपण विचार करायला पाहिजे। आज अनेक दादा आता जेव्हा बोलले तेव्हा अनेक प्रश्नांचा पण उल्लेख झाला। ह्या इथल्या ग्रामस्थांचे खरंच हात जोडून आभार मानतो। तुम्ही इतके कार्यरत आहात इथे, आणि ह्या पावनभूमीवर काहीतरी चांगलं घडावं यासाठी सतत प्रयत्न चालू आहेत। जे काही छोटे मोठे अडथळे येत आहेत त्याला आपण कुठे घाबरणार आहोत? छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहोत आपण। सगळ्यांच्याच मदतीने ह्या सगळ्या गोष्टी निर्विघ्न पार पडणार आहेत याची मला खात्री आहे। जाता जाता फक्त एकच विषय मांडून जातो, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण अगदी मनापासून मानतो, आराध्य दैवत मानतो, आपण कपाळी चंद्रकोर लावतो, भगवे फडकवतो, हे सगळ्या छान गोष्टी आहेच, पण ह्या सगळ्याच्या जोडीला एक विनंती करतो सगळ्यांना, जमेल तेव्हा जमेल तसं ह्या दोन्ही राजांविषयीचं वाचन सुरू करा। त्यांचा विचार आपल्यात बिंबवून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे। आज जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यातले 5% गुण जरी आपल्यात उतरवता आले ना, तर जगातल्या सगळेजण घाबरतील आपल्याला। आज तुमच्यासारखा एक खूप छान ऑडियन्स बघून खूप खूप बोलावं असं वाटतंय, पण आता वेळेअभावी मात्र इथेच थांबतो। पुन्हा एकदा मला सन्मानित केल्याबद्दल मनपूर्वक आभार तुम्हा सगळ्यांचे। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज।